नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूज्य ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप, बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. या ग्रंथाचं हे जे 5वं प्रकरण चाललेलं आहे, यामध्ये ज्ञानोबा आपल्याला सच्चिदानंद ही जी 3 पद आपण त्या आत्म्याला किंवा देवाला किंवा ब्रह्माला लावतो, ती त्या आत्म्याची पद नाहीत. आत्मा त्यांचा स्वीकार करत नाही. म्हणून ही पद लावताना सुद्धा लावा ती पद, परंतु तसं आत्म्याला समजू नका असं ज्ञानोबा सांगून राहिले. आत्मा सच्चित आनंद स्वरूप असेलही, परंतु आपल्या म्हणण्याप्रमाणे तो तसं राहील असं नव्हे. म्हणून काल आपल्याला या दृष्टांतांनी ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं. तेव्हा हे जे चाललेलं आहे ते ज्ञानोबा सांगून राहिले की त्या आत्म्यामध्ये सच्चित आनंद याच्या उलट, याच्या विरोधी जे असत आहे, चित्तच्या विरुद्ध जे जड आहे आणि आनंदाच्या विरुद्ध जे दुःख रूप आहे ते नाही. ते नाही हे सांगण्यासाठी हे आहे असं सांगावं लागतं. जे नाही मग ते काय आहे तर मग असं आहे, म्हणून हे शब्द आलेले असं ज्ञानोबा आपल्याला सांगताय. आता 11व्या ओळीमध्ये पाहते का सांगले, दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुखाईशे, निगदिले विश्वासे प्रभूचे. आता या ओळीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला ही सच्चिदानंद पद कुठून आली त्याबद्दल सांगताय. ज्ञानोबा सांगणारे की दुःखाचे सर्वनाशे, दुःखाचा संपूर्ण नाश ज्या ठिकाणी आहे, आत्मा हा पूर्ण सुखी आहे. आत्म्यामध्ये दुःख नाही, किंबहुना तत्सापेक्ष जे सुख आहे तेही नाही. तो सुख दुःखातीत आहे, परंतु त्याचं जे सुख आहे ते असं काही वेगळं सुख आहे. ते अमर सुख आहे, नित्य सुख आहे, अखंड सुख आहे. म्हणून ज्ञानोबा आपल्याला त्या सुखाकडे नेण्यासाठी हे जे जगातलं किंवा अन्य जे दुःख आपल्याला येतं ते नाहीसं झाल्यानंतर जे सुख असतं त्या सुखापेक्षा वेगळं सुख आत्म्यामध्ये आहे हे समजून राहिले. पा दुःखाचे सर्वनाशे, दुःखाचा सर्वनाश व्हायला पाहिजे. हीच मोठी चमत्कारिक गोष्ट आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक काळ असा येतो की ज्या वेळेला आपल्याला काही दुःख नसतं.
आपण स्वतःला असं म्हणत असतो, काय नाही व आपल्याला दुःख काय नाही, आम्ही फार सुखी आहोत. असं जेव्हा तो म्हणत असतो त्यावेळेला नसेल त्याच्या जीवनामध्ये त्यावेळेला ते दुःखाचे प्रसंग, परंतु दुःखाची बीज असतात. दुःख बीज आमची जात नाही, कारण संसार असा भरलेला आहे, दुःख बीजांनी भरलेला आहे, विषयांनी भरलेला आहे, कामना वासना यांनी भरलेला आहे. आणि ह्या कामना वासना या ज्या आहेत त्या आमच्या अंतःकरणात भरलेल्या आहेत. ती खरी दुःखाची बीज आहेत, ज्यामुळे आम्हाला दुःख होतं. ती दुःख आमच्याच अंतःकरणामध्ये दुःख म्हणूनही राहतात आणि दुःखाची बीज म्हणूनही राहतात. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असं समजायले की सर्व दुःखाचे नाशे, सगळ्या दुःखाचा नाश व्हायला पाहिजे. म्हणजे काय, हे दुःख तर जायलाच पाहिजे, परंतु दुःखाची बीजही जायला पाहिजे. बीजे राहिली की ती पुन्हा अंकुरतील ना, पुन्हा उमलतील ना, उठतील ना ती. म्हणून सर्व दुःखाचे निनाशे आले मृले ते सुखायचे. मग जे उरत दुःख गेलं, दुःखाची बीज गेली, आणि मग जे उरलं, जे शिल्लक राहील आपल्या अंतःकरणामध्ये ते सुख, ते सुख ऐसे, त्याला सुख आपण असं म्हणतो. अशा प्रकारचं निवेदन, अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचा उपदेश निगदले निश्वासे प्रभूचे. ज्ञानोबा या ओळीमध्ये आपल्या वेदांची उत्पत्ती कशी झाली ते सांगणार. आपले जे वेद आहेत, श्रुती ज्याला म्हणतो आपण, त्या श्रुती ते वेद प्रभूच्या निश्वासे निगदले, म्हणजे भगवंताच्या श्वासातून प्रगट झालेले. श्वासातून प्रगट झालेले जे वेद आहेत ते ज्यांनी ऐकले, ते श्वसन ज्यांनी ऐकलं त्याला श्रुती असं म्हणतात. श्रवण ज्यांनी केलं त्याला श्रुती म्हणतात. तेव्हा वेदांना श्रुती पण म्हणतात आणि निश्वास म्हणतात, निश्वास म्हणतात, श्वास म्हणतात भगवंताचे. तेव्हा भगवंतांनी आपल्या निश्वासामधून जो उपदेश केला तो हा उपदेश आहे की बाबांनो, सगळ्या दुःखाचा नाश झाल्यानंतर जे उरतं ते खरं सुख आहे. बरं, त्याला खरं सुख म्हणा, आणि ते खरं सुख आहे आत्म्यामध्ये. आत्मा सुखरूप आहे. परंतु आम्ही काय करतो, आम्हाला त्या सुखाची कल्पना नसल्यामुळे आम्ही हे जे दुःखाचं सापेक्ष सुख आहे ना, म्हणजे जेव्हा दुःख नसतं जेव्हा सुख असतं ना, त्या सुखालाच आम्ही आत्म्याचं सुख समजतो. आत्म्याचं सुख हे संसारी जीवनातल्या सुखापेक्षा फार फार भिन्न आहे, फार वेगळं येते. त्याला सुख हे नावही देता येत नाही या दृष्टीनं. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगायले की सर्व दुःखाचे नाशे उरले जे सुख ऐसे निगदले निश्वासे प्रभूचे. ज्ञानोबा तर आपल्याला असं सांगतात की ज्या वेळेला सर्व दुःख आणि सर्व दुःखांची बीज आमच्या अंतःकरणातून समाप्त होऊन जातात, नाहीशी होऊन जातात, तो खरा मोक्ष आहे. मोक्ष ज्याला म्हणतो, मुक्ती ज्याला आम्ही म्हणतो. मुक्ती म्हणजे काय, सुटका. मोक्ष म्हणजे काय, सुटून जाणं. कशातून सुटता हा प्रश्न. कशात होता तुम्ही बांधलेले, कशात अडकलेले होता, याचं भानच आम्हाला राहत नाही.
ज्यामध्ये आम्ही अडकतो आणि ज्यामध्ये दुःख भोगतो त्याचा आम्हाला भान नाही. त्यामुळे अज्ञानी माणसं जन्मभर दुःख भोगतात आणि शेवटी त्या दुःखामध्येच विलीन होतात, नाहीशी होतात. म्हणून ज्ञानोबा सांगतात, अहो सुटा त्यातनं, मुक्त व्हा, हाच खरा मोक्ष आहे. दुःखातून, आणि नुसतं दुःख नव्हे तर दुःखाच्या बीजातून सुटा. एक वेळेला दुःख निघून जातील, परंतु दुःखाची बीज जर राहिली ना तर ती पुन्हा उमलतात, पुन्हा उगतात, उगवतात. म्हणून त्या दुःख बीजातून नष्ट व्हा, नाहीसे व्हा, त्यांना नाहीसे करा आणि सुटा त्यातून. त्याला मोक्ष म्हणतात. ज्या मोक्षामध्ये दुःखाची बीज असतील, दुःख नाही समजा, पण दुःखाची जर बीज राहून गेली तर ते तो मोक्ष मोक्ष नव्हे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे. तुकाराम महाराज सुद्धा किती उंचीवर गेलेले होते. ते म्हणतात, मोक्ष सुखा हाणूनाथा. काय म्हणतात ते? मोक्ष सुखा हाणूनाथा. अहो आम्हाला तर मोक्ष पाहिजे. तुम्ही म्हणतात मोक्ष सुखा, तुम्ही लाथ मारता. म्हणा तुकाराम महाराज, तुकाराम महाराज त्या मोक्ष सुखाला लाथ मारतात. नको तो मोक्ष सुखही नको आम्हाला. का लाथ मारतात त्याला? त्याने आम्हाला तो मोक्ष का पाहिजे? आम्हाला तो मोक्ष एवढ्यासाठी पाहिजे की त्यामध्ये दुःख नाही. मग तुकाराम महाराज त्याला लाथ का मारतात? त्यांना काय दुःख हवे? ते म्हणतात त्या मोक्षाच्या सुखामध्ये, ते मोक्ष मोक्ष तुम्ही त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये दुःखाची बीज असतात. दुःख जाईल, परंतु दुःखाचं बीज जर त्याच्यामध्ये राहून गेलं तर ते पुन्हा दुःख निर्माण करून निघते. म्हणून असा जो दुःखाचं बीज असणारा मोक्ष आहे त्याला आम्ही लाथ मारतो. बरं, तेव्हा खरं सुख कुठे मग? तर खरं सुख हे आत्म्यामध्ये आहे. आत्मसुख जे आहे त्यामध्ये दुःखही नाही, दुःखाचं बीजही नाही. पुन्हा ते जे सुख राहील ते सुख या जगाच्या अन्य सुखाच्या पेक्षा अगदी वेगळं असेल. ही आपल्या जीवनातली जी सुख असतात ना, ती काही वेळेला येतात आणि जातात, येतात जातात, येतात जातात. काही काळ सुखाचा येतो, काही काळ दुःखाचा येतो, काही काळ सुखाचा येतो, काही वेळा दुःखाचा येतो. संसार म्हणजे सुख दुःखाचा घोळ आहे, घोळ. संसारामध्ये कधी कायम सुख नसतं आणि कधी कायम दुःखही नसतं. थोडा काळ सुखाचा येतो, थोडा काळ दुःखाचा येतो. ऊन सावलीचा खेळ आहे. आपण म्हणतो सुद्धा की हे संसाराचं जीवन म्हणजे काय आहे? ऊन सावली आहे. केव्हा ऊन पडतं तर केव्हा सावली पडते, केव्हा बरं वाटतं तर केव्हा दुःख होतं. म्हणून हा संसार अति दुःखाचा आहे. परंतु तो जो दुःखाचा काळ निघून गेला की मग मला थोडस सुखाचा काळ आला की मग तो हवा हवा असं वाटतो. आणि मग या संसाराला आम्ही पकडून ठेवतो, त्याच्यातून मुक्त होऊ इच्छित नाही. म्हणून आम्हाला खरं सुख कधी प्राप्त होत नाही. खरं सुख प्राप्त होण्यासाठी या संसारातलं जे क्षणभंगूर सुख आहे आणि जी दुःखाची बीज आहे ती सगळीच निघून जायला पाहिजे आणि खरा मोक्ष आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. सार गोष्ट अशी आहे, दुःखाचा सर्वांगीण नाश.
दुःखाचा सर्वांगीण नाश म्हणजे पूर्णपणे नाश. तो नाश होऊन खाली जे उरत ते खरं सुख. तेव्हा ते जे खाली उरणारं सुख आहे ते भगवंतांनी सांगितलं, प्रभूने सांगितलं, आपल्या निश्वासातून वेदांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ही सच्चिदानंद पद जी आहे ती आपल्याला त्याच्या विरुद्ध असलेल्या 3 पदांचा नाश करून या 3 पदांना त्या ठिकाणी आरूढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. परंतु आत्म्याच्या ठिकाणी या सच्चित आणि आनंद आणि त्याच्या उलट असलेलं सतच्या उलट असत, चितच्या उलट जड आणि आनंदाच्या उलट दुःख ही पद नाही हे सांगण्यासाठी सच्चिदानंद हे पद आम्ही वापरतो. असं ज्ञान आपल्याला वारंवार सांगून राहिलेले. तेव्हा आता प्रश्न असा आला की आम्हाला काय प्राप्त करायचंय. संसारातून आम्हाला तर सुटायचंय, मोक्ष पाहिजे. बर, मोक्ष मिळाला तुम्हाला, मग काय पाहिजे? पाहिजे काय? बोला ना. देव तुम्हाला हाका मारतायत असं म्हणतात. बोला हो, आता तुमचं दुःख आम्ही बाजूला केलं, तुम्हाला मोक्ष देऊन टाकला. तुमच्या अंतःकरणामध्ये आता दुःख नाही, दुःखाची विजय नाही, सुख आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. पण आता तुम्हाला हे सुख घेऊन करायचं काय? काय करणार तुम्ही याला? सुख काही खाण्याची वस्तू आहे तर की चला आम्हाला भाकरी नाही मिळाली आम्ही ते सुख घेऊ आणि खात बसू, असं काही आहे ते सुख? मग या सुखाचं करणार काय तुम्ही? सुख प्राप्त झाल्यानंतर काय करणार? मग तुम्ही म्हणत आम्हाला परमात्मा प्राप्त व्हायला पाहिजे, आम्हाला आत्मा प्राप्त व्हायला पाहिजे, आम्हाला ब्रह्म प्राप्त व्हायला पाहिजे. काय प्राप्त करायचे? आत्मा, देव, परमात्मा, ईश्वर हे प्राप्त करायचे नाही का? ज्ञानोबा सांगतात, अरे बाबांनो, तो तर प्राप्तच आहे तुम्हाला. त्याला काय प्राप्त करता? आणखी आत्मा हा आपल्या जवळच आहे, प्राप्त आहे. तो आणखी कुठून बाहेरून आणायचा नाहीये आम्हाला. तो अप्राप्त नाही. अप्राप्त काय आहे? या संसारातल्या सगळ्या गोष्टी अप्राप्त आहेत. आज काय साखर संपली, उद्या काय मीठ संपलं, परवा काय तिखट संपलं, परवा काय अमूल संपलं, चाललं. या सगळ्या गोष्टी अप्राप्त आहेत आणि त्या आम्हाला दररोज आणाव्या लागतात, खाव्या लागतात, नाही का? आत्मा आणावा लागतो का दररोज आपल्याला? चला बा, आज आत्मा बरं का आपल्याला, आज आत्मा नाही आपल्याला, आज कुठल्या तरी दुकानात आत्मा घेऊन येऊ. असा जर आत्मा विकत आणता आला असता तर मग हा देह कसं काय तुम्ही राहिला असं? तर आत्मा हा सतत अखंड नित्य तुमच्या जवळ प्राप्त आहे. मग या सुखाने आत्मा प्राप्त करायचा का? काय करायचं तुम्हाला? तेव्हा आमच्या जवळ पुष्कळ प्रश्नांची उत्तरं नाहीये. जरी समजा आम्हाला असं मोक्षाचं सुख प्राप्त झालं, सगळी दुःख आणि दुःखाची बीजे नष्ट होऊन गेली आणि सुख प्राप्त झालं, तर या सुखाने आम्हाला पुढे काय आणखी प्राप्त करायचंय? ज्ञानोबा म्हणतात, जो आत्मा तुम्हाला प्राप्त आहे असं तुम्ही म्हणता, त्याला खरोखर प्राप्त करून घ्या. हे नुसतं
बोलणे आमचं आत्मा आमच्या जवळ आहे. हो आहे ना. कुठे ध्येयात आहे ना. मग दाखवा. नाही बाबा तेवढं नाही करताय ना. म्हणजे आत्मा आहे म्हणता तो प्राप्तही आहे आम्हाला, अखंड आहे तो. त्याच सुख आम्हाला सतत मिळायला पाहिजे. मग प्राप्त असलेल्या आत्म्याला तुम्ही आणखी का प्राप्त करून घेणार? तर आत्मप्राप्त म्हणजे आत्म्याची प्राप्ती म्हणजे आत्मसुखामध्ये निघून जाणं, बसून जाणं, त्या आत्म्यामध्ये शिरणं. जसं एखादं घर तुम्हाला हवंय भाड्याने किंवा विकत, ते घर प्राप्त झालं म्हणजे काय करता तुम्ही? बांधून ठेवता का त्याला? कुलूप लावून ठेवता? त्या घरात घुसताना तुमचं सगळं साहित्य घेऊन येतात, त्याच्या घरामध्ये रस्ता लावतात. हे बघा आमचं घर, आता आम्ही घरात आहोत असं म्हणताना, त्याप्रमाणे आत्म्यात शिरा, जो आत्मा आहे ना त्याच्यामध्ये घुसा, कारण तिथं खरं सुख आहे. तेव्हा त्या आत्म्यामध्ये जाण्यासाठी मनवा सगळा हा विचार आपल्याला सांगून राहिले. आत्म्यात चला. आणि ते स्वतः गेलेले आहेत. त्यांनी कितीतरी वेळ सांगितलंय की मी आत्म्यामध्ये जाऊन बोलतो, मी आत्म्यामध्ये जाऊन वंदन करतो माझ्या गुरूंना वगैरे वगैरे, कितीतरी वेळ त्यांनी सांगितलेलं आहे. मग जे प्रत्यक्ष आत्म्यामध्ये जाऊन बाहेर येऊन तुम्हाला उपदेश करताय तेवढ्यासाठी की त्याचा जो अनुभव आहे तो सगळ्यांना तसाच मिळावा, आनंदाचा, सुखाचा. म्हणून आत्म्यात चला. आत्मा प्राप्त आहे आम्हाला. आता आत्म्याला प्राप्त करायचं नाही. आत्मा सदैव प्राप्त आहे, अखंड प्राप्त आहे. प्राप्ताची प्राप्ती आम्हाला झालेली आहे, पण प्राप्ताची प्राप्ती होऊ नये ती प्राप्ती आम्हाला अजूनही सुखदायक होत नाहीये. त्या आत्म्याचा अनुभव, त्या आत्म्याचं जे सुख, त्या आत्म्याचा साक्षात्कार, त्या आत्म्याचं ज्ञान, अनेक गोष्टी ज्या आत्म्यामध्ये भरलेल्या आहेत त्या आम्हाला हव्या आहेत. मग त्या अशा बाहेरून कशा मिळतील? त्या आत्म्याच्या घरातच जायला पाहिजे, त्या आत्म्याकडे जायला पाहिजे असं ज्ञान आपल्याला सांगून राहिले. ज्ञान सांगून राहिले, वारा आभाळाची फेडी, एका संताचं वचन आहे. वारा काय करतो? वारा आभाळाची फेडी, आभाळाला ढग आले की त्या ढगांना वाहून नेतो, तो दूर करतो. वारा आभाळाची फेडी, वाचुनी सूर्याते न घडी. तो सूर्याला तयार करतो का वारा? तुम्हाला सूर्य दिसत नाही ढग आल्यामुळे, तो ढगांच्या मागे गेलेला आहे सूर्य, त्यामुळे तुम्हाला सूर्य दिसत नाही. मग तो वारा असं म्हणतो का की मी तुमच्यासाठी सूर्य तयार करून देतो? वारा सूर्य तयार करतो का? नाही. ते जे आलेले ढग आहेत ना, ते ढग बाजूला करतो, हाकून जातो. आम्हाला सुद्धा हेच करायचंय. परमात्मरूपी सूर्य आमच्या अंतःकरणामध्ये आहे, सदैव प्रकाशित आहे. मग आम्हाला तो दिसत का नाही? कारण ही जी माया, ही जी अविद्या, हे जे सगळं बाहेरचं जे जीवन आहे ना, हे त्याच्या वर आलेलं पटल आहे, पडदा आहे, ढग येते. या ढगामुळे तो परमात्मा रूपी सूर्य आम्हाला दिसत नाही. आणि हे पटल, हे ढग, हे बाजूला केल्याशिवाय तो आत्मा आम्हाला कसा दिसेल, कसा कळेल? हो बरोबर सांगितलं ज्ञानोबा तुम्ही आम्हाला. आम्ही असं समजत होतो की आत्मा सगळ्यांना दिसतो आहे तो आमच्या देहामध्ये, परंतु आत्मा
प्रत्यक्ष आम्हाला अनुभवाला का येत नाही, प्रत्यक्ष आम्हाला दर्शन का होत नाही, प्रत्यक्ष आम्हाला ते सुख का प्राप्त होत नाही, त्याचं कारण मध्ये अडथळा आहे, मध्ये ढग आलेले. कुठले ढग येथे अंतःकरणामध्ये असलेल्या कामना, इच्छा, वासना, आसक्ती, त्रिगुण, हे सगळं भरलेलं आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर वगैरे 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 सगळी खिचडी भरलेली. आणि या सगळ्या घाणीमुळे तो आत्मा झाकला गेलेला आहे. तो आत्मसूर्य असा ढगांच्या अडगसडलेला तसा झाकलाय. तर याला कुठला वारा पाहिजे? मग याला तो शक्तीचा वारा पाहिजे. ती शक्ती आहे ना आत्म्याची गुरुशक्ती. ती गुरुशक्ती हा वारा आहे, म्हणजे साधना. साधना रूपी गुरुशक्तीच्या वाऱ्याने ते जे अंतःकरण मलिन झालेले आहे, ते ढग आलेले आहे, ते दूर सारा करा बाजूला, आणि ती शक्ती बरोबर करेल. पण साधना करा. बरं, हे आपल्याला ज्ञानोबा आपल्याला सांगते की तो वारा जसा ते ढग बाजूला करतो म्हणजे सूर्य दिसायला लागतो. तो वारा काही सूर्य तयार करत नाही. तसे आमच्या अंतःकरणामध्ये असलेले हे जे मायेचे पडदे आहेत, अविद्येचे पडदे आहेत, याच्यामुळे आम्हाला तो आत्मसूर्य दिसत नाही. तेव्हा यांना दूर करण्यासाठी, हा पडदा फाडण्यासाठी आम्हाला तो गुरुशक्तीचा वारा हवा. ती गुरुशक्ती पाहिजे. मला त्या गुरुशक्तीच्या वाऱ्याने, त्या साधनेने हे सहज शक्य होतं. आणि म्हणून गुरुशिवाय आत्मा कळत नाही, आत्मज्ञान होत नाही असं जे म्हणतात नेहमी, त्याचं खरं कारण हे आहे. आणि ते ज्ञान वारंवार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजून राहिले. बघा, तेव्हा अशा प्रकारे 11व्या ओळीमध्ये हे सगळं सांगून झाल्यानंतर 12व्या ओळी ते सांगतात. 12वी ओळी अशी आहे बा. ऐशी सदादी प्रतियोगिये, ऐशी सदादी प्रतियोगिये, असत आदी तिन्ही लोचिता झाली जाये सत्ताधिका पदा. या ओळीमध्ये ज्ञानोबा आपल्याला असं सांगले, ऐशी सत आदी, सच्चित आनंद आदी ही जी पद आहेत, ही काय करतात? ही पद त्यांचे जे प्रतियोगी म्हणजे दुसरे उलट, यांच्या उलट, सतच्या उलट काय आहे? असत. चितच्या उलट काय आहे? जड. आणि आनंदाच्या उलट आहे दुःख. तेव्हा असत, हे जे असत आहे, हे जे जड आहे, आणि हे जे दुःखरूप आहे, हे ऐशी सत सदादी प्रतियोगी असत आदी तिन्ही. असत आदी, असत, असत सतच्या उलट असत, नंतर चितच्या उलट जड, आणि आनंदाच्या उलट दुःख. ही जी पद आहे ती दूर करून लोकिता आली त्राळे सत्ता अधिका पदा. त्या उलट्या पदांना, त्या उलट्या यांच्या या 3 पदांच्या उलट असलेल्या भावांना दूर केल्यामुळे या पदांना महत्व आलेलं आहे असं ज्ञानोबा सांगतात. सच्चित आनंद ही जी पद आहे त्यांना महत्व कशामुळे आलं? तर त्यांच्या विरोधी जे दुसरे 3 होते ना, ते नाहीसे केले म्हणून, ते हाकलले म्हणून. ते हाकलल्याशिवाय या सच्चित आनंद पदाला किंमत आली नसती. अहो, अशी कल्पना करा, आपल्या घरामध्ये किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या घरामध्ये, जाऊ द्या, आपल्या घरामध्ये घेण्यापेक्षा एखाद्याच्या घरामध्ये
3-4 भाऊ राहतात. आता काही भाऊ असे देवध्यानी आहेत, बिचारे चांगले आहेत. काही भाऊ मात्र व्यसनी आहेत, त्यांना वाईट व्यसन आहे. आता हा जो मेळा जमलेला आहे त्या घरामध्ये सज्जन आणि दुर्जन आहे ना. काही भाऊ असे चांगले आहेत बिचारे, आणि काही भाऊ मात्र असे निघालेले आहेत. आणि हे जर सगळे एकत्र राहिले त्या घरामध्ये, कुठला आनंद निर्माण होईल सांगा. ही जी वाईट मंडळी आहे ना त्या घरामध्ये, दुर्जन मंडळी आहे ना, ही त्या सज्जनांचे पाय उठतील सारखे. त्यांचा जो देवदेव करण्याचा स्वभाव आहे ना, हा यांना मुळीच खपणार नाही. आणि यांची जी व्यसन आहे ना, ती सज्जनांना खपणार आहे की नाही. मग त्या घरामध्ये आनंद कुठून लाभेल? म्हणून यांना दूरच केलं पाहिजे. हे जे भाऊ आहेत ना, अरे बाबांनो तुम्ही जा बाबा, तुम्ही वेगळे व्हा, तुम्ही वेगळे व्हा, कशी बागा आता, पण आमच्यात राहू नका. म्हणून वाईट लोकांची जी संगत असते, वाईटांचा जो संघ असतो, तो आपल्याला त्रासदायक असतो, दुःखदायक असतो. म्हणून त्याच्यापासून अलिप्तच राहायला पाहिजे आपण. तुम्ही जर त्यांच्यामध्ये चिटकून राहिलं तर त्यांचे एखाद्या वेळा दुर्गुणही आपल्याला आवडायला लागून जातात. काही नाही, थोडस पितो तुम्ही, जास्त नाही पितो. अरे काय थोडस पितो, तर जास्त नाही खोटं बोलत, कामापुरतं खोटं बोलतो. हा, कामापुरतं खोटं बोलतो. खोटं तुला बरं वाटतं, कामापुरतं खोटं. म्हणजे त्याचे जे दोष आहेत ना, त्यांच्यावर हा पडही घालतो. म्हणून सज्जन आणि दुर्जनांची संगत फार वाईट आहे. म्हणून धनवा आपल्याला सांगतायत की ती सच्चित आनंद स्वरूपाची जी 3 पद आहे ती एवढ्यासाठी आहेत की त्याच्या विरोधी असलेली जी पद आहे ती घालवण्यासाठी. तेव्हा धनवा आपल्याला सांगून राहिले, बाबांनो, सत्ताधिकांची त्राय झाली. म्हणजे सत्पदाने असतची व्यावृत्ती केली. सत्पद जे आहे त्याने असत म्हणजे जे क्षणभंगूर आहे, नाशवान आहे, त्याला हाकललं. कारण सत हे अखंड राहणार पद आहे. त्याने काय केलं, जे क्षणभंगूर थोडा काळ राहतं त्याला हाकलून लावलं, असतला हाकललं. हे जे चित्त नावाचं पद आहे, चित्त म्हणजे प्रकाश, ज्ञान प्रकाश, चित्त प्रकाश. त्या चित्तने त्या जडाला हाकललं. जडामध्ये चिती नसते, चित्त नाही, हालचाल नसते, त्याच्यामध्ये जिवंतपणा नाही, म्हणून त्याला जड म्हणतात. म्हणून त्या जडाला हाकललं चित्ताने. चित्त कसं आहे, जिवंत आहे, त्याला समज आहे. जडाला काही समज नसते. बघा तुम्ही घरामध्ये जी जड बुद्धीची माणसं असतात त्यांना किती शिकवा तुम्ही, काही परिणाम होत नाही. कारण त्यांची बुद्धी अशी जड होऊन गेलेली आहे दगडासारखी, की त्या बुद्धीवर आता तुम्ही किती प्रयोग केले, किती शिकवलं त्यांना, अहो असं वागू नका, अहो असं करू नका, अहो असं. ते म्हणतात मला जे समजते ते तुम्हाला समजत नाही. बरोबरच आहे ते. त्यांची समज आणि आपली समज यांच्यामध्ये महान अंतर असतं. आणि जर त्यांच्यामध्ये जर सत्ता असेल तर मग ते आपली सत्ता वापरतात. ते म्हणतात नाही, माझं म्हणणंच बरोबर आहे, तुम्हाला तसंच वागावं लागेल. म्हणून ज्ञानोबा सांगतात की असा असतचा संग करू नका, असतला बाजूला करा.
चित म्हणतं त्या जडाला बाजूला सारा, आणि आनंदाच्या विरुद्ध दुःख आहे तर माहिती आहे सगळ्यांना. म्हणून ते जे सुख आहे ते सुख त्या दुःखाला बाहेर हाकलत. हे बाहेर काढल्याशिवाय सच्चित आनंद स्वरूपाचं जे खरं श्रेय आहे किंवा खरा लाभ आहे तो आम्हाला कधी प्राप्त होणार नाही. म्हणून त्या विरुद्ध असलेली ही प्रतियोगी मंडळी जी आहे त्यांना बाहेर हाकललं पाहिजे असं ज्ञानोबा आपल्याला या ओळीमध्ये सांगून राहिले. लुटिता झाली त्राये सत्ता अधिक. आता 13वी ओळ बघा, ज्ञानोबा 13व्या ओळीत काय सांगून राहिले. एवं अशा प्रकारे सच्चिदानंद आत्मा, एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्द अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. या ठिकाणी ज्ञानोबांनी फार सूक्ष्म असा बोध केलेला आहे. हा लक्षात येत नाही आमच्या. आता ते तर म्हणतायत की तो आत्मा कसा आहे, सच्चिदानंदू आहे. लावा त्याला तुम्ही सच्चिदानंद पद लावा. एवं सच्चिदानंदू आत्मा ऐसा हा शब्द. तेव्हा ह्या शब्दांनी त्या आत्म्याला तुम्ही हे लावलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. अन्य व्यावृत्ती म्हणजे सच्च्या उलट असत, चितच्या उलट जड, आनंदाच्या उलट दुःख. हे जे अन्य व्यावृत्ती आहेत, हे जे दुसरे लोक आहेत त्याचे उलट, ते सिद्ध व्हायला नको. त्यांची सिद्धी करण्यासाठी हे शब्द वापरायला नको. कारण शत्रू म्हटला की मग मित्राची आठवण येते ना हो, हे तर आपल्याला माहिती आहे. शत्रू म्हटला की मित्र पाहिजे, म्हणजे शत्रू आणि मित्र हे जसे दोन शब्द आहेत आणि ते परस्पर विरोधी शब्द, विरोधी भाव असलेले शब्द आहेत. त्याप्रमाणे सच्चिदानंद आणि असत, जड आणि दुःख ही परस्पर विरोधी पद आहेत, शत्रू आणि मित्रासारखी. म्हणून आत्म्याला सच्चिदानंद पद अशासाठी नाही वापरायचं. वाचक आत्मा कसा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे असं जे लोक म्हणतात, त्याचा अर्थ तुम्ही असा करून टाकला की त्या आत्म्याला तुम्ही ते सच्चित आनंद ही पद चिटकून टाकली आणि त्याचं वाचन करतात. आत्म्याला पाहून तुम्ही सच्चिदानंद म्हणता. अरे तो कुठलाही वाच्य वाचकतेचा पलीकडचा आहे, त्याला ही वाणी आवडत नाही. वाचक म्हणजे जे आपण बोलतो ना ते, ही वाचा, ही भाषा, या भाषेच्या पलीकडे येतो, वाणीच्या पलीकडचा आहे तो. त्याला कुठले शब्द लावता तुम्ही? शब्द चांगले आहेत, खूप कबूल आहेत, परंतु या शब्दांच्या विरोधी शब्द जे आहेत ते सुद्धा घरात घुसतात. मग शब्द म्हटला की तो शब्दाच्या मागे येणारच हो. शब्द म्हणजे शब्द. आता पुढचं जे प्रकरण आहे महाराज ते फार उत्तम आहे. ते शब्द खंडन आहे किंवा कोणतं असेल कोणाष्ट बघतो मी. ज्ञानोबांचा पुढचं जे शब्द खंडनच आहे 6वं प्रकरण. बघा, शब्दाचं खंडन करायचं. तेव्हा शब्द खंडनाच्या प्रकरणामध्ये आता पुन्हा ज्ञानोबा आपल्याला गेल्यानंतर पुन्हा त्या प्रकरणामध्ये ह्या शब्दांचे हे जे त्यांचे अर्थ होतात, या अर्थांनी चांगले शब्द आणि वाईट शब्द कसे निर्माण होतात आणि चांगले आणि वाईट असे शब्द निर्माण होत गेले तर चांगले कसे घ्यायचे आणि वाईट कसे सोडायचे हे कळलं पाहिजे.
तेव्हा त्या शब्दखंडनामध्ये त्या प्रकरणामध्ये आपल्याला ज्ञानोबा उपदेश करतील त्यावेळेला करतील. तात्पुरतं तरी एवढं तर लक्षात ठेवा की आत्म्याला चांगलं म्हणत असताना त्याला वाईट म्हणू नका. वाईट ही दुसरी विशेषणा ती आणू नका त्याच्या घरात, असे त्याला म्हणतात. म्हणून आत्मा हा वाचक नव्हे, वाणीचा विषय नाही, वाणीच्या पलीकडचा आहे. कुठल्याही वाणीने आत्म्याचं वर्णन होत नाही. आत्मा वर्णनातीत आहे आणि वर्णन हे शब्दांनी होत, म्हणून तो शब्दांच्याही पलीकडचा आहे. कुठलेही शब्द त्या आत्म्याला लागू होत नाही. मग हे 3 शब्द कसे लागू होतील? सच्चिदानंद. आणि त्या आत्म्याला उगाच चिटकू नका काही पद, तुमच्या मनात राहू द्या तसा भाव, परंतु आत्म्याला ती चिटकू नका. आत्मा तसा आहे असं म्हणू नका, असं ज्ञानोबा आपल्याला सांगून द्यावे. तेव्हा 14वी ओवी येते. आता ही 14वी ओवी फारच महत्वाची दृष्टांत आहे, सोपा आहे. 14व्या ओवीमध्ये ज्ञानोबा सांगतात, सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे. सूर्याचे प्रकाशे जे काही जड आभासे, तेने तो दिवसे सूर्यकाई, तेने तो दिवसे सूर्यकाई. सोपी ओळी बंदी, सोपी ओळी. ज्ञानोबांनी दृष्टांत असा दिलेला आहे, सूर्याचे प्रकाशे, सूर्याच्या प्रकाशामुळे जे काही जड आभासे, म्हणजे जे काही जड पदार्थ आपल्याला दिसतात. सूर्य उगवला की सगळं दिसायला लागतं की, झाड, डोंगर, नद्या, सगळे माणसं, जनावर, हे सगळं जड जगत जे आहे ते सगळं आभासत, म्हणजे दिसायला लागतं. आता रात्री दिसत का? नाही. परंतु सूर्य उगवला की सगळं हे जड जग जेवढं आहे ना, जड वस्तू जेवढ्या आहेत ना तेवढ्या दिसायला लागतात, प्रकाशित होतात त्या. आता अशी कल्पना करा, त्या सूर्यामुळे हे सगळी जड वस्तू, सगळं जड जगत दिसायला लागलं खरंय. आता अशी कल्पना करा की या सगळ्या जड वस्तूला म्हणा, तुम्ही सूर्याला प्रकाश द्या बरं. आता तो गेलाय, आता मावळला तो, तुम्ही सूर्य प्रकाशित करा बरं. तुम्हाला प्रकाशित करून तुम्हाला दाखवलं ना लोकांना, मग अहो जड वस्तूंनो, तुम्ही सूर्याला प्रकाशित करा बरं. या वस्तू आता सूर्याला प्रकाश देतील का? सूर्य यांना प्रकाश देऊन यांना आपल्याला दाखवलं, परंतु या वस्तू काही सूर्याला प्रकाश देऊन सूर्य दाखवणार नाही. हे सारखे नाही. हे कळायला अगदी सोपं आहे. हो, सोपं आहे. ज्ञानोबांचा हा दृष्टांत फारच सोपा आहे. ज्ञानोबा म्हणतात, सूर्याच्या प्रकाशाने हे सगळं जग, आम्हाला जड जग जे आहे ते प्रकाशित होतं, परंतु या जड वस्तू सूर्याला प्रकाशित करू शकत नाही. अगदी हुबेहूब आत्म्याची सुद्धा स्थिती हीच आहे. हा जो आत्मराज आमच्या देहात आहे ना, हा आत्मा त्या सूर्याप्रमाणे सगळ्या आमच्या देहातल्या सगळ्या जड वस्तूंना प्रकाशित करतो. किंवा त्या सूर्यालाही प्रकाशित करणारा हा आत्मा आहे, इतका तेजस्वी तो. पण आम्हाला तो दिसत नसल्यामुळे आम्हाला सूर्यच मोठा वाटतो. आत्मा सूर्याला प्रकाश देणारा आहे. सूर्य, चंद्र किंवा जे काय प्रकाशमान काय जे असतील ग्रह, तारे वगैरे सगळे, त्यांना सगळ्यांना प्रकाश आत्म्याचा आहे. आपल्या दृष्टीला प्रकाश आत्म्याचा आहे. तात्पर्य, हा आत्मा सर्व प्रकाशमान असून सगळ्यांना प्रकाशित करतो.
मग हा जर इतरांना प्रकाश देऊन प्रकाशित करतो तर इतर याला प्रकाशित करू शकतील का? शक्यच नाही. कस काय आत्म्याला प्रकाश देऊ आपण? काय कुठला कंदील बॅटरी आणू आपण? बघा बरोबर का आत्मा तुमच्या हृदयामध्ये? हा दिसतो का? हा आत्मा कुठल्याही एक्सरेने कुठल्याही रेजने तो प्रकाशित होणारा नाही. अलीकडे अनेक रेज निघाले. रेज म्हणजे किरण, आणि त्या किरणांनी आज आपल्या देहामधल्या सगळ्या ज्या रोगांच्या परीक्षा होतात, डॉक्टरांकडे आता यंत्र आलेली आहेत नवीन नवीन, आणि त्या यंत्रांच्या प्रकाशापुढे उभं राहिला आपण की आपल्या देहामधला सगळा भाग दिसतो. आता हे जे रेज आलेले आहेत यांनी आपल्याला देहामधले सगळे जे जड वस्तू आहेत ते सगळं दिसतं. हाडं, नसा, काय जे अवयव आहेत ते. परंतु त्या जड वस्तू याला प्रकाश देऊ शकत नाही, आहे की नाही? तसा त्याच्यामध्ये आत्मा दिसेल का हो त्या रेंज मध्ये? अजून असं यंत्र तर काही निघालं नाही बाबा की डॉक्टरकडे असं यंत्र आलेलं आहे की त्याच्या पुढे उभं राहिलं ना तर आत्मा दिसतो बरं का. शेवटी तुमची सगळी यंत्र जडालाच प्रकाशित करणारी आहे, सूर्यासारखी. आत्मा हा एक असा आहे की तो सगळ्यांना प्रकाशित करणारा आहे, म्हणून त्याला प्रकाशित करणारा कोणीही झालेला नाही, कोणी होणार नाही, होऊ शकणार नाही. कारण तो आमच्या बुद्धीच्याही पलीकडचा आहे बाबा. माणूस किती बुद्धिमान झाला तरी त्याला आत्म्याचं स्वरूप कळणारच नाही. बुद्धीने कळत नाही ते, मन बुद्धीच्या पलीकडचा आहे तो. म्हणून आत्म्याबद्दल ज्ञानोबा आपल्याला सांगून गेला आता यामध्ये. तेव्हा अशा आत्मराजाची उपासना करा. हा आत्मराज आपल्या देहामध्ये तुम्ही एकाग्र व्हा. साधनेमध्ये ही एकाग्रता येते, ती शक्ती आपल्याला त्या अशा ठिकाणी घेऊन जाते. त्या आत्मशक्तीने आपण ज्या वेळेला एकाग्र ध्यानाने होऊन बसतो त्यावेळेला आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये अशी निश्चल अशी अवस्था येते, स्थिर अशी अवस्था येते, आणि त्या स्थिर अवस्थेमध्ये मग आपल्याला समाधी सारखी सुखाची कल्पना येऊ लागते. एकदम समाधी लागत नाही, समाधी ही क्रमाक्रमाने लागत जाते. ध्यान, धारणा आणि समाधी, म्हणून आधी ध्यान, धारणा आणि मग समाधी लागते. तेव्हा समाधी अशी एकदम लागणारी गोष्ट नाही. तेव्हा त्या समाधीपर्यंत चला, आणि मग त्या समाधीपर्यंत आपण जर पोहोचलो ना मग आत्म्याचं सगळं थोडं थोडं थोडस ज्ञान आपल्याला व्हायला लागतं. पण याच्यासाठी साधना केली पाहिजे. साधना केल्याशिवाय हे लाभणार नाही. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. 14 ओव्या झाल्या आहेत, उद्याला 15वी ओवी घेऊ. हरिओम तत्सत.